पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच. तामिळनाडू मधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय. भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा. हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची, खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना वीज बंद केली आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. 10 वर्षामधली गोष्ट ही 10 वर्षातली. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्या, वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अदानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये. पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून. राज ठाकरेंनी अदानींच्या प्रकल्पांची यादीच दाखवली. मोदी पंतप्रधान झाल्यापासून गौतम अदानींच्या प्रोजेक्टमध्ये किती वाढ झाली याची आकडेवारीच राज ठाकरेंनी यावेळी वाचून दाखवली.